नमस्कार, मी गणेश पोकळे, GBP न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। मुद्दा बीड जिल्ह्यातलाच आहे आणि मुख्यतः वंजारी समाज याच्याविषयी मला बोलायचं आहे। त्याची कारणं अशी आहेत की वंजारी समाजाचा इतिहास पाहता स्थलांतरित आहे आणि बऱ्याचपैकी जमिनी नाही आहेत, काही ठिकाणी भूमिहीन आहे। परंतु हा पूर्वीचा इतिहास तुम्हाला मी सुरुवातीपासूनच सांगतो आहे। त्याचं मूळ राजस्थानमध्ये आहे असंही सांगतात, परंतु हरकत नाही। त्याच्या मूळ शोधण्यापेक्षा तो समाज आज काय करतो, काय सिच्युएशनला आहे, नाही काही जिल्ह्यापुरतं आपण सगळ्याला म्हणजे त्यात धरू शकत नाहीत। पण वस्तुस्थिती काय आहे की बीड जिल्ह्यामध्ये या समाजावरती जास्त चर्चा होण्याची किंवा त्या समाजाच्या अनुषंगाने चर्चा होण्याची कारणं काय आहेत? वारंवार असं होतं की त्या समाजाला बदनाम केलं जातं आहे का, किंवा तो सदा समाज असं म्हणतो की आम्हाला कुठल्या तरी अँगलने टार्गेट करून बदनाम नाही केलं पाहिजे। हरकत नाही, कुठल्याही समाजाला जर आपल्याला बदनाम केलं असं वाटत असेल तर त्याला असं व्यक्त होण्याची परवानगी आहे, तो अधिकार आहे, त्यांनी व्यक्त झालं पाहिजे। मुद्दा असा आहे की गोपीनाथ मुंडे हे वंजारी समाजाचे आणि ओबीसी समाजाच्या नंतरच्या काळात नेते होऊन गेले। मराठवाड्यातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरच्या काळात लढत बसलेला माणूस। मराठवाड्यातले दोन नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांची आजीवन अशी मैत्री होती। त्यांचे पुढे नाते गोते समोर आले। प्रश्न असा होता की गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन यांनी आणीबाणीच्या काळातही विरोध दर्शवला, त्याच्या काळातही त्यांनी संघर्ष केला। नंतरच्या काळात गोपीनाथ मुंडे हे लोकनेते झाले। नेते आणि लोकनेते असा त्यांचा प्रवास आहे। वडील लवकर गेल्याने पंडितांना मुंडे यांचे मोठे बंधू श्री धनंजय मुंडे यांचे वडील यांनी त्यांची जबाबदारी घेतली। त्या सगळ्या काळात त्यांना शिक्षण आणि पुढच्या गोष्टी घडल्या। 80च्या काळात ते आमदार झाले। त्यांनी विद्यार्थी दशेपासून सुरुवात केली ती अंबेजोगाईला प्राथमिक शिक्षण त्यांचं पुढचं झालं आणि पुन्हा त्यांनी पुण्यात शिक्षण घेतलं। त्यावेळेस त्यांच्यासोबत श्री प्रमोद महाजन होते। हा सगळा काळ आहे 80 ते 2019 असे 5 वेळेस ते विधानसभेचे आमदार झाले। 2009ला त्यांनी लोकसभा लढवली, प्रचंड मतांनी ते विजयी झाले। नंतरच्या काळात 2014ला पुन्हा निवडून आले, परंतु दुर्दैवी 3 जूनला त्यांचं अपघाती निधन झालं, ते आपल्यातून गेले। मुद्दा असा आहे की इस्टॅब्लिश करणं म्हणजे एखादी गोष्ट तयार करणं हा फार मोठा काळ असतो, फार झगडावं लागतं, ते फार कष्ट घ्यावं लागतात। पण जे इस्टॅब्लिश झाले ते सांभाळणं हे फार गौरवास्पद गोष्ट नाही किंवा फार ते काय लय असं काहीतरी स्वतंत्रसारखी पराक्रम केल्यासारखी गोष्ट नाही। मी काय बोलतो आहे की श्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे म्हणजे पंडित अण्णाचा मुलगा धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडेंच्या कन्या श्री पंकजा मुंडे या दोघा व्यक्तींबद्दल जर विचार केला तर मला प्रश्न पडतो यांचं योगदान काय महाराष्ट्र राज्यासाठी। आणि त्यांना असं वाटलं की आपण एका समाजाचे नेते आहोत। वंजारी समाज त्यांना नेते मानतो की नाही आय डोंट नो। काही लोक मानत असताना आपण सगळ्याला बोलतो, आपण सगळ्याला तर बोलू शकत नाही। जर सगळा समाज मानत असेल तर भाग वेगळा, पण मुद्दा असा आहे की तो समाज त्याला नेता मानतो का? तर माझा प्रश्न असा होता की यांचं योगदान काय। आज बीड जिल्ह्यातले 4 ते 4.5 लाख लोकसंख्या अशी की ती विस्थापित असते 6, 6, 8, 8 महिने का ते ऊस तोडतात आणि त्याच्यामधली बहुतांश लोकसंख्या ही वंजारी समाजात नाही। दुर्दैवाने त्यांच्या हातात गेले अनेक दिवसांपासून कोयता आहे, ते ऊस तोडतात। मला सांगा, गोपीनाथ मुंडेच्या नंतर 2 बहीण भावांनी राज्य केलं। ह्या समाजाच्या नावं आम्ही नेते आहोत, ओबीसीच्या नावं आम्ही ह्या ओबीसीचे नेते आहोत। मला सांगा त्यांचं योगदान काय, ओबीसीसाठी काय आहे, राज्यासाठी काय आहे आणि शेवटी समाजासाठी काय? कुठं हॉस्टेल उभारलं आहे, कुठल्या विद्यार्थ्यांना फुकट सांभाळलं जातं आहे, त्या विद्यार्थ्यांचा पूर्ण शैक्षणिक खर्च उचलला जातो आहे, त्या विद्यार्थ्यांचे आईवडील कारखान्यात असताना त्यांना जेवणापासून राहण्यापर्यंत शिक्षणाची सोय केली जाते, ह्या विद्यार्थ्यांना कुठं क्रीडासाठी पाठवलं जातं आहे, त्यांच्या स्किलवर त्यांना काम करण्याचं काही म्हणजे प्रावधान म्हणजे पैसे पुरवले जातात, काय केलं जातं, कुठल्या संस्थेच्या मार्फत दोघं काम करतात? गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाचं काय झालं, ते कोण पाहत? त्याच्यापुढं त्याच्या अंतर्गत किती लोकांना मदत झाली? 25,000 मुकदमांची आपल्या जिल्ह्यात टोळी बीड जिल्ह्यामध्ये। मला सांगा, ह्या बीड जिल्ह्यातल्या मुकदमाकडनं त्याच समाजाच्या किती लोकांची पिळवणूक झाली? आता मुद्दा समोर असा आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरण, मग परळीतल्या काही मुकदमांच्या किंवा काही हत्या प्रकरणासमोर येतात। मला सांगा, त्या समाजाचा एवढा मोठा नेता असताना राज्य पातळीवर त्या लोकांना असं वाटतं की आपला एक माणूस नेता आहे, राज्य पातळीवर त्यांना असं वाटतं की आपला पंकजा मुंडे एक नेता आहे। मग यांच्या माध्यमातून तुम्हाला वाचवायचं, तुम्हाला संरक्षण, तुमच्यासाठी काहीतरी विधायक कामं करायची की तुम्हाला मारायचं? किती लोक मेली आत्तापर्यंत परळीत? 108चा डॉक्युमेंटली आकडा सांगितला जातो आहे, तो विधानसभेत श्री जितेंद्र आव्हाड आणि श्री सूर्यवंशी यांनी सांगितला, त्याचे नावच समोर आले नाहीत। मला सांगा, एखाद्याचा मृत्यू, एखाद्याचं जीवन एवढं स्वस्त झालं का? तो वंजारी समाजाचा असो किंवा इतर कुठल्याही समाजाचा असो, त्या माणसांना काय आयुष्य जगण्याचा अधिकार आहे की नाही? म्हणून मला प्रश्न पडतो की वंजारी समाजाने आपले डोळे कधी उघडणार आहोत?
त्यांनी यांच्याकडे फक्त आपला जन्म मुंडे घराण्याला मतदान करण्यासाठी झाला आहे का? आपण त्याच्या पलीकडे जाऊन कधी विचार करणार? तुम्ही एखादा तुमच्यातलं ऊसतोड कामगारांमधला नेता तयार करा ना, त्याला सहकार्य करे का, त्याच्या पाठीमागं उभा राहा, त्याला नेता करू द्या, त्याच्या पाठीमागं उभा राहा, त्याला सपोर्ट करा, त्याला नेता बनवा, त्याला प्रश्न तुमचे माहिती आहेत. या लोकांनी कधी ऊस तोडला? गोपीनाथ मुंडेंनी संघर्ष केला, ते नेते होते, ते लोकनेते झाले, परंतु त्यांच्या कुटुंबात हे जन्माला आले म्हणून तुम्ही त्यांना मतदान करायचं? व्हॉट इज दिस? हे योग्य नाही. तुमचा जन्म यांना मतदान करण्यासाठी 6-6 महिने ऊस तोडण्यासाठी नाही झाला. तुम्ही स्वतः तुमच्यातला कोणतरी नेता निर्माण करा, त्याच्या पाठीमागं उभा राहा. हे इस्टॅब्लिश झाल्याच्या नंतर यांना स्वतःचं घरही आहे आणि स्वतःचं सगळं जे समाज आहे तो सुद्धा सांभाळता येतो. हा मोठा प्रश्न आहे. का? अहो, तुम्ही समाजाच्या जीवावरती जे करताय त्या समाजासाठी तुम्ही काय केलं? महाराष्ट्रात म्हणजे धनंजय मुंडे यांचं मला सांगितलं काम काय आहे, त्यांनी कुठली संस्था उघडली, कुठल्या वंजारी समाजाला मतदान सहकार्य केलं? आणि एक नेता एका समाजापुरता कधी होऊ शकतो? का होऊ शकतो? म्हणून प्रश्न पडतो की विस्थापित जे आहेत, ज्यांना 6-6 महिने ऊस तोडावा लागतो, त्यांच्या मुलांसाठी त्यांनी काय केलं? त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सुटला आहे का? त्यांच्या मुलाचा रोजच्या जगण्याचा संघर्ष सुटला आहे का? त्यांना रोजगारासाठी काही स्किल बेसवर काम झालं आहे का? अक्षरशः नाही. आणि जर झालं असेल तर मला सांगा, आमच्या ज्ञानात भर पडू शकते, मी ह्या व्हिडिओमध्ये दुरुस्ती करेल जर असं काय झालं असेल. पण वंजारी समाज म्हणून मी त्यांच्याकडे वंजारी समाज म्हणून पाहत नाही. एक माणूस असतो, एक मानवी मन असतं, त्यांचे कष्ट आहेत, त्यांच्या कष्टाला योग्य न्याय मिळाला पाहिजे, त्यांनी डोळे उघडावेत आणि आपण जातीच्या पलीकडे जाऊ. आपल्यासाठी कोण काय करतो किंवा आपल्याला काहीतरी करायचं यासाठी लढा लढावा. एका घराण्यासाठी आपण जन्माला आलो ना, एका घराला मतदान करण्यासाठी आपण जन्माला ते लक्षात घेतलं पाहिजे. आणि मराठा असो, वंजारा असो, ओबीसी असो, ओपन असो, अनेक 18 पगड जाती असो, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपण माणूस म्हणून एकमेकांचा विचार केला पाहिजे. आणि आपल्यासाठी काहीतरी विधायक उभा राहतं आहे का? जर नसेल राहत तर तो आपला सुद्धा नाही अशा भूमिकेत गेलं पाहिजे. आणि जर राहत असेल तर तो कोणाचाही असो, तो आपला आहे ह्या भूमिकेत आपण आलं पाहिजे. आपण तुर्तास थांबूयात, पण सबस्क्राईब करा, लाईक करा, लोकांपर्यंत पोहोचा आणि आपले डोळे उघडा. आपण यांना मतदान करण्यासाठी आयुष्य नाही, यांनी काय काय प्रॉपर्टीज, काय काय आयुष्याचं करून घेतलं आहे याचे जर गणित मांडाय बसलं असे अनेक व्हिडिओ करावं लागते. म्हणून आंधळ्या डोळ्यांनी आपल्याच शिरावरती कोणाच तरी दुसऱ्याचं धड बसू नका. आपल्या डोक्यात, आपल्याच मेंदूचा, आपल्याच बुद्धीने विचार करा. आणि मग ते सगळे गड असतील, महंत असतील, ते नेते असतील, ह्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन एकदा विचार करा की खरंच लोक आपल्यासाठी काम करतात का यांचा आयुष्य जगतात. तुर्तास थांबूयात.